नमस्कार मित्रांनो, बांगलादेशच्या जातीय संसदेसाठी म्हणजेच त्यांच्या लोकसभेसाठी नुकतंच मतदान पार पडलेलं आहे. मतमोजणीला सुरुवात देखील झालेली आहे. बांगलादेशमध्ये बॅलटवर मतदान झालेलं आहे, तरी देखील या निवडणुकीत काही प्रमाणात गडबड घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अर्थातच आरोप करणारे बांगलादेशमधलेच राजकीय पक्ष आहेत, परंतु परदेशातून आलेल्या, खास करून पाकिस्तानमधून आलेल्या, युरोपीय महासंघातून आलेल्या निरीक्षकांनी या निवडणुका मुक्त वातावरणात पार पडल्याचा निर्वाळा दिलेला आहे. बांगलादेशच्या 16 कोटी लोकसंख्येपैकी जवळजवळ 14.5 कोटी, 14 कोटीपेक्षा जास्त लोक मतदान करायला पात्र ठरतात. या निवडणुकीत BNP म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी विरुद्ध जमाते इस्लामी, अर्थात जमाते इस्लामी एक पक्ष नाही आहे, त्यांच्याबरोबर इतर 10 पक्षांचं कडबोळं आहे. त्यांच्या एकत्र आघाडी या 2 प्रमुख पक्षांमध्ये लढत होती. BNP वर्सेस जमाते इस्लामीची आघाडी. आणि BNPकडनं झियाउर रहमान यांचा मुलगा तारिक रहमान किंवा तारिक झिया हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, तर जमाते इस्लामीचे शफीकुर रहमान हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. भारतासाठी या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण जर जमात इस्लामीची सत्ता आली तर मग बांगलादेशमध्ये हिंदूंविरुद्ध तसंच अन्य अल्पसंख्याकांविरुद्ध म्हणजे ख्रिश्चन बौद्ध पुन्हा एकदा वरवंटा फिरू लागेल. शशी थरूर यांनी संसदेसाठी लिहिलेल्या एका अहवालात म्हटलेलं आहे, बांगलादेशची परिस्थिती 1971 सालच्या फाळणीपूर्वीच्या पाकिस्तानसारखी आहे. अर्थात त्यात किती खरं खोटं आहे त्याच्यावर मी आज भाष्य करणार नाही. बांगलादेशमध्ये 2008 साली निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये शेख हसीना यांच्या पक्षाचा विजय झाला. त्यानंतर 2014, 19 आणि 24 3 निवडणुका त्यांनी जिंकल्या. अर्थातच त्यातल्या 2 निवडणुकांमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनी सहभागच घेतला नाही किंवा त्यांना लढून दिलं गेलं नाही. या निवडणुकांमध्ये शेख हसीनांची आवामी लीग ही हा पक्ष त्याला लढून देण्यात आलं नाही आणि त्यामुळे कदाचित मतदानावर काही प्रमाणात परिणाम झालेला आहे. परंतु या निवडणुकीत आवामी लीगच्या मतदारांनी मतदानापासून दूर राहणं पसंत केलं. त्यांनी मतदान केलं नाही का? मतदान केलं ते BNPला मतदान केलं, कारण जमात जर सत्तेवर आली तर सगळ्यांसाठीच ती डोकेदुखी ठरू शकेल. आत्तापर्यंत जमाते इस्लामीला 5% आत मतं मिळत होती, पण आता त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये एक इस्लामिक मूलतत्ववादी सरकार येण्याची भीती निर्माण झालेली आहे. भारतासाठीही या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचं कारण म्हणजे हे खरं आहे की बांगलादेशमध्ये शेख हसीना यांची सत्ता असताना त्यांनी देखील थोड्याशा एकाधिकारशाही पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने ती सत्ता राबवली होती. याचं कारण त्यांच्याविरुद्ध इस्लामिक इस्लामिक विचारधारांचं आव्हान होतं, पाकिस्तानचं आव्हान होतं आणि त्यामुळे त्यांनी कठोरपणे सत्ता राबवली होती. आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध असा आरोप केला होता की त्यांनी लोकशाही तिकडची घालवली. एका प्रकारे मतदान होणारी हुकुमशाही बांगलादेशमध्ये झाली होती. मी आत्ता याच्या पलीकडे या विषयावर फारसं बोलू इच्छित नाही, पण त्यांच्या जागी आलेल्या डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी तर देशात इस्लामवादाची दरवाजे त्याचे दारं उघडली आणि त्यामुळे गेल्या 1.5 वर्षात बांगलादेशमध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. जमातला आत्तापर्यंत 2%, 3% मतं मिळायची, त्यांना आता 20-25% मतं नक्की मिळतील असा अंदाज आहे. मित्रपक्षांसकट जर सत्तेवर आले तर काय करायचं हा प्रश्न आहे. भारताने या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की झियाउर रहमान यांचा मुलगा त्याला बऱ्यापैकी समर्थन दिलेलं आहे. भारताने शेख हसीना यांनाही आपल्याकडे शरण दिलेलं आहे आणि त्यामुळे शेख हसीना भारतात राहत आहेत. भारतातून त्यांनी या सगळ्या निवडणुकींची थट्टा केली आणि तारिक रहमान जो झियाउर रहमानचा मुलगा आहे त्याच्यापर्यंत भारताने पोचण्यात यश मिळवलं. आत्तापर्यंत जेव्हा आवामी लीग आणि BNP यांच्यामध्ये संघर्ष होता तेव्हा भारताचा कल हा आवामी लीगकडे होता आणि त्यामुळे BNPचे लोक सातत्याने भारताविरुद्ध आरोप करायचे. गेल्या निवडणुकीच्या आसपासही म्हणजे 2024च्या निवडणुकीच्या आसपासही त्यांनी अमेरिकेत जाऊन खूप मोठ्या प्रमाणावर ढवळाढवळ केली. अमेरिकेने या निवडणुका आणून पाडाव्यात, शेख हसीनांचं सरकार उलथवावं याच्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यांना कालांतराने यश मिळालं. पण आता मात्र
या BNPच्या लोकांना जाणीव झालं की आपला खरा शत्रू शेख हसीना नाही आहे, भारत नाही आहे, तर खरा शत्रू हा मुस्लिम ब्रदरहूडशी संबंधित असलेल्या जमात इस्लामी आहे. आणि त्यामुळे आता बहुतेक त्यांनी देखील भारताबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न मधल्या काळात वाढवले होते आणि त्यामुळे त्यांचा विजय झाला तर भारतासाठी ती चांगली गोष्ट आहे. पण जमातचा विजय झाला तर पुढे काय करायचं याचा विचार भारताने करायला पाहिजे. कारण भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 4100 किलोमीटरची, 4000 कसे, कारण तो सगळा दंतूर किनाऱ्याचा भाग त्याच्यामध्ये आहे, बेटं असतं त्याचा भाग धरला जातो, पण 4100 किलोमीटरची सीमा भारत आणि बांगलादेशमध्ये आहे. 54 नद्या या भागातनं वाहतात आणि बांगलादेश एका यांनी अतिशय दरिद्री देश आहे. सुपीक जमीन होती पण तिथे सारखे पूर येत असतात आणि वस्त्रोद्योग, टेक्स्टाईल याच्यातनं बांगलादेशला मोठ्या प्रमाणावर त्याच्या निर्यातीतून पैसा मिळतो. पण दुसरीकडे बांगलादेश अधिकाधिक वेगाने इस्लामिक मूलतत्वादाकडे सरकत चाललेला आहे. चीनचा बांगलादेशमधला हस्तक्षेप वाढत आहे. पाश्चिमात्य देशांचा म्हणजे मोहम्मद युनिसनी अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांना बांगलादेशमध्ये ॲक्सेस दिलेला आहे. असं चालू असताना आणि ही राजकीयदृष्ट्या बांगलादेशमध्ये स्थित्यंतर येत असताना त्याचा आर्थिक क्षेत्रावर परिणाम होणार हे 100% नक्की आहे. ट्रम्प यांनी बांगलादेशविरुद्ध 20% आयात कर लावला होता, तो कमी करून 19% केला, भारताविरुद्ध 18% आहे. आणि त्यामुळे अजूनही भारताला 1%चं ॲडव्हान्टेज किंवा फायदा असला तरी तो फारसा मोजण्यासारखा नाही आहे. आणि त्यामुळे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला ज्यांना स्थैर्य हवं आहे, विकास हवा आहे, शांतता हवी आहे, त्यांच्यासाठी भारत त्यांच्या लक्षात आलेलं आहे की भारत त्याला अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. विरोधी पक्षात असताना भारतावर टीका करणं आणि सत्तेत असताना त्याच्याशी जुळवून घेणं याला काही पर्याय नाही आहे. मुद्दा असा आहे की जर जमातची सत्ता आली, सरकार आलं, तर तिथले जे हिंदू आहेत आणि अन्य अल्पसंख्याक आहेत त्यांच्याविरुद्ध अत्याचार सुरू झाले, त्यांना देश सोडून यावा लागला, तर मग भारत काय करणार? त्यांना भारतात शरण देऊन त्यांना नागरिकत्व देणार, त्यांना नागरिकत्व द्यायला इथलेच पुरोगामी विरोध करतील. नाहीतर दुसरी गोष्ट, पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये असं काहीतरी करायचं की ज्याच्यातनं 1971ची पुनरावृत्ती व्हायला पाहिजे. दरवेळेला काही ते युद्धच असलं पाहिजे अशातला भाग नाही, पण असं काहीतरी जर झालं बांगलादेशमध्ये तर बांगलादेशमध्ये स्थित्यंतर येऊ शकतं. यामध्ये बांगलादेशी लष्कराची भूमिकाही महत्त्वाची आहे, कारण लष्कराने या निवडणुका मुक्त वातावरणात घेण्यात मोठं काम केलेलं आहे. बांगलादेशचं लष्कर पाकिस्तानच्या लष्करासारखं सातत्याने हस्तक्षेप करून सत्ता ताब्यात घेत येत नाही. 2005च्या आसपास जेव्हा बांगलादेशमध्ये परिस्थिती खूप बिघडली होती, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होऊ लागले होते, तेव्हा लष्कराने सत्ता ताब्यात घेतली. पण 2008 साली त्यांनी निवडणुकाही घेतल्या आणि निवडणुकीत आवामी लीगचा विजय झालेला होता. आता या सगळ्या चर्चेकडे पाकिस्तानची वाढती भूमिका बांगलादेशमध्ये, चीनची वाढती भूमिका, तुर्कीची वाढती भूमिका आणि भारताचं मलेशिया असेल किंवा इतर देशांचे असलेले संबंध या परिप्रेक्ष्यातनं पण बघणं आवश्यक आहे. पण गमतीचा भाग म्हणजे बांगलादेशमध्ये निवडणुका होत असताना आणि बॅलेटवर निवडणुका होत असताना तिथल्या अनेक राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी या बॅलेटमध्ये रिगिंग झाल्याचं, घोटाळे झाल्याचे आरोप केले. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडचे जे राजकीय नेते आहेत की जे वोटबंदीची कॅम्पेन चालवत असतात, EVMच्या विरुद्ध कॅम्पेन करत असतात, त्यांनी देखील बांगलादेशमध्ये बघायची गरज आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये बांगलादेशने आत्तापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. भारताची परराष्ट्रांना होणारी मदत त्यातला एक मोठा वाटा बांगलादेशला मिळत आहे. पण जर बांगलादेशमध्ये हिंदू विरोधी सरकार आलं तर भारतालाही बांगलादेशच्या आपल्या धोरणात आमूलाग्र बदल घडवून आणावा लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास तिथेच थांबतो. पाहत रहा MH48.